स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 4 वर्ष लांबणीवर गेल्या होत्या। या कालावधीत प्रशासक काळात राज्यात मोठा भ्रष्टाचार झालाय। शिवाय राज्य सरकारने प्रशासकची नेमणूक केल्याने राज्य 10 वर्ष पाठीमागे गेल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आमदार विश्वजित कदम यांनी केलाय। महापालिकेत काँग्रेस नगरसेवकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात विश्वजित कदम महापालिकेत आले होते। त्यांनी काँग्रेस नगरसेवकांची बैठक घेऊन आयुक्त संचिता महापात्र यांची भेट घेतली। त्यावेळी विश्वजित कदम म्हणाले, राज्य शासनाने 4 वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासकाची नेमणूक केली होती। महापालिका जिल्हा परिषदेत सदस्य नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारणारे कोणी नव्हते। तेच महापालिका जिल्हा परिषदेचे मालक बनले होते। त्यामुळे अनेक बेकायदेशीर कामे झाली। या 4 वर्षाच्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालाय, तर प्रशासक कालावधीमुळे 10 वर्ष राज्य मागे गेलं असल्याचा आरोप त्यांनी केलाय। ते पुढे म्हणाले, राज्यातील अनेक रस्ते खराब झालेत। महापालिका क्षेत्रात देखील तीच अवस्था आहे। त्याकडे शासनाचं दुर्लक्ष होतंय, पण या किरकोळ प्रश्नांकडे शासन लक्ष देत नाही आणि 70 ते 80 हजार कोटी खर्च करून शक्तीपीठ महामार्गासारखे मोठे प्रकल्प राबवले जात असल्याची टीका त्यांनी केली आहे। राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत। त्यावर विचारले असता आमदार विश्वजित कदम यांनी थेट उत्तर देणं टाळलं, पण राज्यात काहीही होणार नाही असं मत त्यांनी व्यक्त केलंय। तर महापालिकेत महाविकास आघाडीचे वाघ एकत्रितपणे नागरिकांच्या प्रश्नांवर आक्रमकपणे लढत आहेत। जे पक्ष सोडतात त्यांना कोणी रोखू शकत नसल्याचं मत देखील त्यांनी व्यक्त केलं। असं काम करत आहेत। गेले काही दिवसांपासून आपण पाहतोय की काही गोष्टी जे प्रशासनाने आणि सरकारने या सांगलीच्या नागरिकांवर लादलेल्या आहेत, त्यात विशेषतः घरपट्टी वाढ असेल, इतर काही गोष्टी असतील, त्या बाबतीत तीव्र असंतोष आणि नाराजगी ही सांगली शहराच्या नागरिकांमध्ये आहे। आणि आज सांगली आमच्या काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांशी तो संवाद साधल्यानंतर त्यातले काय बारकावे आहेत, काय त्यातनं काही चुका त्या निर्णयापाठीमागे आहेत, या बाबतीत आज मी सांगली महानगरपालिकेचे आयुक्त मॅडमशी चर्चा केलेल्या आहेत। आणि एकंदरीत सांगली शहरातले नागरिक आणि मतदार, कुठल्याही नागरिकावर मतदार हा पक्षाचा थप्पा नसतो। तो या शहराचा नागरिक आहे, महाराष्ट्राचा नागरिक आहे, देशाचा नागरिक आहे। पण तसे त्या नागरिकाचे आपल्या लोकांचे प्रश्न सोडवण्याची नैतिकतेने जबाबदारी आणि कायद्याने जबाबदारी ही महापालिकेची आणि सत्ताधारी पक्षाची असते। आमचे नगरसेवक हे लोकांचा आवाज तिथं मांडत आहेत, लोकांचे प्रश्न मांडत आहेत। महापालिकेने हे प्रश्न सोडवणं हे त्यांचं कर्तव्य आहे। आणि म्हणून आम्ही आज आयुक्त महापौरांनाही विनंती केली की कुठेही प्रश्न नागरिकांचे मांडत असतात त्यात पक्षपात नव्हतो आणि समान निधी हा लोकांच्या विकासासाठी, लोकांचे प्रश्न सुटण्याकरता हा सगळ्यांना दिला पाहिजे, जो सांगलीच्या तळागाळापर्यंत पोहोचेल आणि सांगलीचा चौफेर प्रत्येक प्रभागाच्या कानाकोपऱ्यातला विकास होईल अशी माझी अपेक्षा आहे। हे सगळं महाराष्ट्रात झालंय, महाराष्ट्रात झालेलं आहे। विचारणारं कोण होतं? सभागृहात जर नव्हतं, लोकप्रतिनिधीच नव्हते, तर विचारणारे जर माणसं यांनी जाणीवपूर्वक ठेवली नाही 4 वर्ष, तर 4 वर्षात महाराष्ट्रात काय काय झालं हे सगळ्याला महाराष्ट्राला, तिथल्या स्थानिक लोकांना, नागरिकांना माहिती आहे। विरोधी पक्षाने म्हणून इथलं काय खोदून काढण्याचा प्रयत्न केला का? इथला भ्रष्टाचार तिथं काय झाला नाही, येतील ना। आत्ता सभागृहात हे बघा 4 महिने झाले कामकाज सुरू आहे। लोकांच्या अपेक्षा असतात, पहिले जे डे टू डे बेसिसवर प्रश्न असतात ते नगरसेवकांनी मिटवावे। तो प्रयत्न आज आमचे नगरसेवक प्रामाणिकपणे करतायत। बजेट हे आत्ताच नुकतं मार्च एप्रिलचं मांडलेलं आहे। बजेटच्या तरतुदीनंतर अनेक गोष्टी आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळतील। महापालिकेतील काँग्रेसच्या एकूण कारभारावर तुम्ही समाधानी आहात? निश्चितपणे मी पुन्हा सांगतो, 4 महिन्यात आमचे काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अभिजित कोळेसुद्धा, जे नगरसेवक महाविकास आघाडीचे आहेत, ते सगळे लोकांचे प्रश्न घेऊन ताकदीने आक्रमकपणे सभागृहात विषय मांडत आहेत, रस्त्यावर उतरून मांडत आहेत। आणि मला खरोखरच समाधान आहे नगरसेवकांचं। एक दिलाने एक विचार, कुठेही काय ह्याच्यात विचारांची भिन्नता नाही। सगळेजण ताकदीने या ठिकाणी आज लोकांचे, सांगलीकरांचा आवाज उठवण्याकरता काम करत आहेत। आता पावसाळा सुरू आहे, जो कोण पक्ष ज्याला सोडायचा असेल, ज्याला काही व्यक्तिगत राजकीय निर्णय घ्यायचा असेल, त्यांना कुणीच रोखू शकत नाही। त्याच्या बाबतीत मी काही टिप्पणी करणार नाही। पण काही लोक थांबलेत ना, प्रामाणिकपणे या ठिकाणी आज ज्या पक्षातनं ते निवडून आले त्या विचाराशी ते या ठिकाणी धरून आज लढतायत ते, आणि म्हणून त्या लढाईची सुद्धा दाद आपण दिली पाहिजे हे लक्षात ठेवा। आणि म्हणून या ठिकाणी आज महाविकास आघाडीचे अनेक पक्षातले काही नगरसेवक, ठीक आहे काही गेले असतील, पण काही जण थांबलेत ना, आहेत। काँग्रेसचे सगळे नगरसेवक आहेत, अभिजित आमचे कोळी आहेत, राष्ट्रवादीचे आमच्यासोबत आहेत, सगळे जेवढे आहेत तेवढे आहेत।
जे आहेत ते आमचे वाघ आहेत, वाघांना घेऊन आम्ही लढाई करू.